सारस्वत किचनच्या या नवीन पाककृतीत तुमचं मनापासून स्वागत। द सारस्वत किचन परिवारातील प्रत्येक सदस्याला दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा। प्रत्येक दिवाळीला आपण लाडू, चकली, शेव, चिवडा आणि शंकरपाळी हे पदार्थ तर हमखास करतोच, पण आज आम्ही घेऊन आलो आहोत एक अनोखा कोकणी पदार्थ, चुरमा। या पदार्थाची चटक लागल्यावर घरातील लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळेच दरवर्षी याची आठवण नक्कीच काढतील। या पाककृतीकरिता लागणारे साहित्य आहे 2 वाटी गहू पीठ, पाव वाटी सुक्या खोबऱ्याच्या कातळ्या, 1 टीस्पून भाजलेले सफेद तीळ, 2 टीस्पून डाळ, 3 टीस्पून भाजलेले शेंगदाणे, 2 वाटी गूळ, 1 वाटी पाणी, 1 टेबलस्पून मिरची पूड, 3 वेलचीची पूड। फोडणीकरिता 2 टेबलस्पून तूप, 1 टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून हिंगपूड आणि चवीपुरते मीठ। सर्वप्रथम डाळ आणि सुकं खोबरं खमंग होईपर्यंत भाजून घ्या। त्यानंतर पुऱ्या बनवण्याकरिता गव्हाच्या पिठात चवीपुरतं मीठ घालून थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालत कणिक मळून घ्या। शेवटी साधारण 1 टीस्पून तेल घालून कणिक मळून 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा। यामुळे कणिक एकसंध व्हायला मदत होते। तोपर्यंत आपण वेलचीची पूड बनवून घेऊ। कणिक छान मऊ झाली आहे। चला तर पटपट पुऱ्या लाटून घेऊ। किंचित तेल लावून मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटा। पुऱ्या कुरकुरीत हव्या असतील तर अधिक पातळ लाटा। पुऱ्या फुलू नयेत म्हणून आपण असे टोचे मारून घेत आहोत। सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यावर कडकडीत तेलात दोन्ही बाजूने छान तळून घ्या। पुऱ्या थंड होण्याकरिता अशा प्रकारे पसरवून ठेवा। थंड झाल्यावर पुरीचे छोटे तुकडे मोडून घ्या। चुरम्याचा पाक बनवण्यासाठी कडकडीत तुपात मोहरी घाला। मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, गूळ आणि पाणी घालून छान ढवळून घ्या। गूळ वितळल्यावर पाक झाला की नाही हे तपासण्यासाठी पाण्यात साधारण दाखवल्याप्रमाणे गोळी तयार झाली पाहिजे। पाकात चवीपुरते मीठ, मिरची पूड, सफेद तीळ, डाळ, शेंगदाणे, खोबऱ्याच्या कातळ्या, वेलची पूड घालून मध्यम आचेवर एकत्र करून घ्या आणि शेगडी बंद करा। पाक अधिक घट्ट होऊ देऊ नका, नाहीतर चुरमा कडक होईल। त्यात पुरीचे तुकडे घालून नीट ढवळून घ्या। तयार आहे दीपावली विशेष चुरमा। या तिखट, गोड आणि कुरकुरीत चुरम्याचा आनंद घ्या आणि आप्तेष्टांना खाऊ घाला। ही पाककृती करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच पारंपरिक, पौष्टिक आणि खमंग पाककृतींसाठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द सारस्वत किचन।